घर जे सुरक्षेचं माहेर असतं, तिथेच महिला हिंसेला सामोरी जातात. घरेलू हिंसाचार म्हणजे केवळ शारीरिक त्रास नव्हे, तर मानसिक, आर्थिक आणि भावनिक जबरदस्ती. भारतात आणि महाराष्ट्रात दररोज अशा हजारो घटना घडतात. पण महिलांना आवाज उठवणं सोपं का नाही? समाजाची भीती, आर्थिक अवलंबित्व आणि कुटुंबाच्या आबरूची चिंता, हे वास्तव बदलायला पाहिजे. पुढच्या काही कथा आपल्याला या समस्येची जाणीव करून देतील. माझं नाव ऐश्वर्या उत्तम फरांडे. मी हडपसरमध्ये राहते. आता मम्मीकडेच आहे. लग्नाच्या आधी मी दुसरीकडे राहत होते. नमस्ते. काही कायदेशीर कारणामुळे मी माझी ओळख आपणास सांगू इच्छित नाही, परंतु मी माझी स्टोरी तुम्हाला शेअर करत आहे. आणि या स्टोरीमुळे मला असं वाटते की काही स्त्रिया ह्या पुढे येतील आणि त्यांनाही मदत मिळेल. माझं नाव सीमा संतोष घोरपडे. आमचं लग्न अरेंज मॅरेज झाले. माझ्या दीदीच्या नंदेनी हे स्थळ आणलेले माझ्यासाठी आणि आम्ही न चौकशी करता ते लग्न केलं. माझं लग्न लव्ह मॅरेज आहे. मी 3 वर्ष झालं त्याला ओळखत होते. घरी बरी गेले होते, पण त्यावेळेस सगळं चांगलं होतं मॅम. माझ्या लग्नाला 14 वर्ष झालेले आहेत आणि माझं लव्ह मॅरेज होतं. घरच्यांचा विरोध होता, तरी पण मी केलं. नंतर घरच्यांनी ॲक्सेप्ट केलं. माझी लग्नाआधीची परिस्थिती चांगली होती. म्हणजे ॲक्च्युली मी हॉस्टेलच शिकलेली आहे. लहानपण पूर्ण माझं हॉस्टेलला गेले. मम्मीने मला कोल्हापूरला पाठवलं. मम्मी तिथं फॅशन डिझायनिंगचा पूर्ण कोर्स केला. त्याच्यानंतर 25व्या वर्षी माझं लग्न करून दिलं घरच्यांनी. मी केली मॅरेज. घरून पळून वगैरे गेले. त्यानंतर मे बी मी 4 महिन्याची प्रेग्नेंट होते. त्यावेळेस मी घरनं गेले. त्यावेळेस माझे मम्मी पप्पा जे होते ना, त्यांची परिस्थिती खूप खराब होती नाही का. आणि 6 महिन्यानंतर माझे पप्पा पण एक्सपायर झाले. आणि माझ्या म्हणजे मिस्टरांनी त्रास द्यायला मला सुरुवात केली. आणि नंतर पुढे जसं मी जॉब करत राहिले तसं म्हणजे त्रास हा वाढतच गेला. आणि ते माझ्यावरती डाऊट घ्यायला लागले की शाळेमध्ये या टीचरांबरोबर असेल, असं डाऊट घ्यायला लागले. आणि मारहाण वगैरे सुरू झाली. जॉबला पण नाही जायचे. जे काही असेल माझ्यावरती चालायचं. खूपच प्रसंग आले. त्यात फसवणूक जास्त प्रमाणात झाली. आमची वागणूक पण चांगली नव्हती. व्यसन होती, दारू पिणं. जेव्हा मी प्रेग्नंट राहिले, माझा पारस झाल्यानंतर स्वतः नवरा मुलासमोर दारूची बाटली घेऊन बसलेला. बाहेर जाऊन पैसे जुगार वगैरे खेळायचा. घरात जे राशन लागत होतं ते नव्हतं देत. आणि पोरगी पण होती ना, तर दवाखान्यात वगैरे पण नव्हता घेऊन जात. मी माझं सगळं एकटी जात होते बसने आणि एकटीच येत होते. आणि ते चालूच राहिलं कंटिन्यू. त्यानंतर 31 डिसेंबरला नाही का खूप दारू पिला. खूप म्हणजे खूप असं म्हणजे समोरचा व्यक्ती पण दिसत नव्हता. त्यावेळेस मला आणि माझ्या मुलीला पण त्याने मारलं होतं. त्यावेळेस ती 3 महिन्याचीच होती. नमस्कार. मी डॉक्टर सुवर्णा निलम. ILS विधी महाविद्यालयामध्ये मी प्राध्यापक म्हणून काम करत आहे. ILS महाविद्यालयातर्फे चालवल्या जाणाऱ्या मोफत कायदेविषयक सल्लागार केंद्राचं कोऑर्डिनेशनचं कामही माझ्याकडे आहे. ह्या मोफत सल्ला केंद्राची स्थापना 1976 साली करण्यात आली. समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी कायदेविषयक मदत देणं आणि कायदेविषयक सल्ला देणं हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे केंद्र स्थापन झालं. मी डॉक्टर ज्ञानेश्वर केंद्रे, प्राध्यापक ILS विधी महाविद्यालय. मी या महाविद्यालयामध्ये 2011 साली जॉईन झालो. 2011 पासून मी या महाविद्यालयामध्ये जो आपला कायदेविषयक सल्ला आणि मदत केंद्र याच्याशी संलग्नित आहे. ILS महाविद्यालयाचे जे 3 कायदेविषयक सल्ला केंद्र दीपगृह सोसायटीसोबत आपण चालवतो, त्यामध्ये ताडीवाला रोड या झोपडपट्टी परिसरामध्ये, मार्केट यार्ड आणि रामटेकडी या तिन्ही परिसरातील वेगवेगळ्या त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या आपल्या सेंटरकडे घेऊन येतात. जे अनुभव आले त्याच्यानुसार या केंद्राने वेगळ्या कार्यक्रमांद्वारे आपली व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण प्रामुख्याने इन हाऊस म्हणजे ILS विधी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये लीगल एड क्लिनिक चालवतो आणि समाजामध्ये वेगळ्या स्तरावरती काम करणाऱ्या सामाजिक संघटना आणि सरकारी यंत्रणांद्वारेही आपण समाजामध्ये कायदेविषयक सल्ला पोहोचवण्याचं काम करत आहे. हे करत असताना दोघांचंही आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती सहकार्य लाभलेलं आहे.
मी दीपगृह संस्था ही जॉईन केली आणि मुलं पण माझी 2 मुलं आहेत, ती 2 मुलं पण तिथेच जातात शाळेत. आणि नंतर एकदा केंद्रे सर यांचं ILS कॉलेजचं अवेअरनेस प्रोग्राम हे एक सेशन झालेलं. त्या सेशनमधून मला कळालं की ILS लीगल सेंटर आहे आणि ते महिलांना कायदेशीर मोफत सल्ला देत असतात. त्यानंतर मी माझ्या मम्मीच्या घरी आले, रागाने निघून माझ्या पोरीला घेतलं. त्यानंतर दीपगृहमध्ये आम्ही गेलो, त्या मॅडमशी बोललो. त्यांनी आम्हाला सल्ला दिला की वकिलाकडे जा, मी तुम्हाला छान म्हणजे चांगला वकील देते. मी सेंटरला आले, त्याच्यानंतर आम्ही डिस्कस केलं की आम्ही नक्की करायचं काय, डिवोर्स घ्यायचं की घ्यायचा नाही, कारण आम्ही तेवढे दोघं मॅच्युअर नाही आहेत. त्यामुळे आम्ही डिवोर्सचं फायनल केलं. इथं आल्यापासून माझ्या आयुष्यात खूप चांगला बदल झाला आहे आणि मी ठामपणे निर्णय घेऊ शकते. मुलाचं शिक्षण किंवा मी एकटी राहण्याचा डिसिजन आणि घरच्यांचा पण भरपूर सपोर्ट आहे मला. ज्यावेळेस मी सरांना भेटले ना, त्यावेळेस माझा एवढा कॉन्फिडन्स नव्हता की मी कोणालाही फेस करू शकते किंवा तो आला तर त्याला मी घाबरून वगैरे जायचे. मी डिसिजन घेतला होता आधी की मी माझी मुलगी द्यावी आणि त्यानंतर पण मला बोलले की तुझ्या डिव्होर्सची पण प्रोसेस चालू आहे, त्याच्यामध्ये पण खूप सारी हेल्प झाली. आता खूप चेंज झाला आहे. मी त्याला सामोरे जाऊ शकते, जी सिच्युएशन ती हँडल करू शकते. तो आला तरी मला आता भीती वाटत नाही आहे. सल्ला केंद्रामध्ये आल्यापासून मला कॉन्फिडन्स आला की मी माझी मुलगी एक पानाघर म्हणून आहे तिथे ठेवून नोकरी पण जॉब पण करू शकते आणि तिचा सांभाळ बी करू शकते आणि तिला जे पाहिजे ना ते घेऊ पण शकते. एवढा कॉन्फिडन्स आला मला. आता 1.5 वर्ष झालं मी त्या सेंटरला म्हणजे ताडीवाला ILS सेंटरमध्ये येते. त्यांनी मला व्यवस्थित कायदेशीर सल्ला दिला. दोघांना पण बोलून घेतलेलं होतं, दोघांनाही त्यांनी समजून सांगितलं. त्यांनी मेडिएशनसाठी सुद्धा मी ॲप्लिकेशन दिलं होतं, पण माझे मिस्टर म्हटले की नाही करायचं आहे आम्हाला मेडिएशन. आणि माझं पहिल्यापासून हेच होतं की मला म्हणजे त्रास होतोय म्हणून मला डिवोर्सच घ्यायचा होता. 2 मुलं पण मी सांभाळत आहे आणि भरपूर त्यांनी म्हणजे कायदेशीर सल्ला दिला आणि छान मदत झाली मला त्यांची. या लीगल एड सेंटरच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात महिलांचे प्रश्न, बालविवाहाविषयीचे प्रश्न, कौटुंबिक हिंसाचार, महिलांच्या समस्या, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यावर न्याय देणं, महिलांना न्याय देणं व सामोपचाराने तडजोड करणं या प्रकारचे कामे केली जातात. ज्यावेळेला व्यक्ती पहिल्यांदा आपल्याकडे अप्रोच होते तेव्हा आपण त्यांचा प्रॉब्लेम समजून घेतो. त्याच्यानंतर त्या विषय तज्ज्ञाकडे, त्या विषयाचा शिक्षक जो असेल त्याच्याकडे त्या व्यक्तीला पाठवलं जातं. जसं एखादं भांडण, कौटुंबिक कलह आपण सामोपचाराने सोडवण्याचा प्रयत्न करतो. जर का ह्यामध्ये बाकी गोष्टी इन्व्हॉल्व असतील, जसं कधी कौटुंबिक हिंसाचार झालेला असेल, तर त्या केसमध्ये आपण मग कायदेविषयक सल्ला देण्यासोबतच मदतही देतो, ज्याच्यामध्ये आपण अगदी कोर्टामध्ये त्या व्यक्तीचं केस चालवण्यापर्यंत आपण त्यांना मदत करतो. हे करत असताना पुन्हा त्याच्यासाठी लागणारा जो काही खर्च असेल, जर का ती व्यक्ती लीगल सर्व्हिसेस अथॉरिटीज ॲक्टमध्ये जर का लीगल एडला किंवा मोफत कायदेविषयक सल्ला मिळवण्यासाठी पात्र असेल, तर त्याच्या संदर्भात लागणारा संपूर्ण खर्च ILS विधी महाविद्यालय स्वतः करते. त्याच्यासाठी एक बजेटरी प्रोव्हिजन आपल्याकडे केलेली असते. या लीगल एड सेंटरच्या माध्यमातून मोठमोठ्या प्रमाणात महिलांना मदत वेगवेगळ्या स्टेक होल्डरसोबत कोलॅबरेशन करून आम्ही मदत करण्याचे प्रयत्न करतो. NGO सोबत आम्ही पॅरालिगल व्हॉलेंटियर प्रोग्राम आणि कायदेविषयक जनजागृती अशा झोपडपट्टीच्या परिसरामध्ये करतो. दीपगृह सोसायटीच्या मार्फत सर्वात प्रामुख्याने त्यांचा जो पॅरालिगल व्हॉलेंटियर ह्यांना आम्ही मोठ्या प्रमाणात ट्रेनिंग देतो आणि हे जे पॅरालिगल व्हॉलेंटियर आहेत मोठ्या प्रमाणात या वस्तीमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून काम करतात. म्हणजे रुग्णसेवा, त्यानंतर तिथल्या महिलांचे मुलांचे एज्युकेशन. त्यामुळे हे जे लोक NGO आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात या एरियामध्ये वावर असतो. त्यांना आपण ट्रेनिंग दिल्यानंतर आणि त्या ठिकाणी कायदेविषयक जनजागृती सारखे प्रोग्राम अरेंज केल्यामुळे या महिलांना कायदेविषयक माहिती होते आणि त्या माध्यमातून अशा महिलांना समस्या ज्या असतील ते आपल्या केंद्राकडे आणण्याचा
फार मोठा वाटा ते उचलतात. त्यासोबतच आपण बाकी ज्या काही सरकारी यंत्रणा असतील किंवा बाकी सामाजिक संघटना असतील त्यांच्यासोबत आपण लीगल एड वर्कशॉप्स घेतो किंवा अवेअरनेस किंवा जनजागृती करण्यासाठी काही कार्यक्रम घेतले जातात. जनजागृतीचे कार्यक्रम घेतल्यानंतर लोकांपर्यंत आपलं लीगल एड सेंटर किंवा मोफत कायदेविषयक सल्ला केंद्र पोचतं. गेली जवळपास 49 वर्ष हे काम अविरतपणे चालू आहे. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातही लोकांना कायदेविषयक सल्ला किंवा कायदेविषयक मदत केलेली आहे आणि ही मदतीचं जर का तुम्ही स्वरूप बघितलं तर ती खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची असते. म्हणजे रिसर्च करून देणं, त्यासोबतच आपण लोकांना वेगळ्या वेगळ्या केसेसमध्ये मोटर व्हेकलच्या प्रकरणांमध्ये कॉम्पेन्सेशन मिळवून देण्यासही पण मदत केलेली आहे. मदत देत असताना सर्व प्रकारचे दिवाणी खटले आणि फौजदारी गुन्ह्यांमध्ये आपण लागेल ती सर्व मदत गरजू व्यक्तींना करत आहोत. ILS महाविद्यालयाप्रमाणेच जर बाकी महाविद्यालयाने अशाच पद्धतीचे जे मॉडेल आहे वेगवेगळ्या मराठवाडा किंवा एखाद्या रूरल एरियामध्ये अशाच प्रकारे अवलंब केला तर फार मोठ्या प्रमाणात कौटुंबिक हिंसाचार, त्यानंतर बालविवाह या प्रकारच्या महिलांविषयी समस्या आपण रोखू शकतो. कायदेविषयक सल्ला लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून ILS विधी महाविद्यालयातर्फे स्विसेड आणि युरोपियन युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण एक संकेतस्थळ चालवत आहोत. या संकेतस्थळावरती महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी आवश्यक ते माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आपण या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. या संकेतस्थळावर या आवश्यक माहितीसोबतच आपल्याला बऱ्याचशा हेल्पलाईनचीही माहिती मिळेल. सर्व महिलांना मी आव्हान करू इच्छितो, तुम्ही कुठल्याही कौटुंबिक समस्येबद्दल पीडित असेल तर अन्याय कृपया सहन करू नका. आणि जर अशा पद्धतीने तुम्हाला काही मदत हवी असेल, लीगल एड सेंटरसारख्या वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था उपलब्ध आहेत, तुम्ही त्याकडे अप्रोच व्हा, त्या नक्की तुम्हाला मदत करतील. तुमच्यावरती होणाऱ्या अन्यायाला बळी न पडता समोर या. सरकारी यंत्रणांचा जरूर वापर करा आणि दिलेल्या माहितीचा वापर करून घ्या.